कागद कुठे गेला? इथेच तर ठेवला होता मी वरच्या खिशामध्ये. घरी तर नाही पडला. गेला कुठे? मम्मीला कळलं ना तर कागद सारखं फाडून खाईल मला. गेला कुठे कागद? 100 वर्ष आयुष्य. मम्मीचं नाव घेतलं आणि तिचाच फोन आहे. तर उचलू की नको उचलू? नाही उचलला तर आणखीन जोडे खाण. उचलतो. हा 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 मम्मी, हॅलो. शिवा, तू म्हणालास ती सिंधू हॉस्पिटलमध्ये नाही म्हणून, आणि ती सिंधू या हॉस्पिटलमध्ये हाय. हॉस्पिटलमध्ये? वय शिवा, तुझ्या सांगण्यावरनं मी माझ्या पोरावर संशय घेतला. आज माझ्याच पोराच्या नजरेत गुन्हेगार असल्यासारखं वाटतंय मला. हो मम्मी, पण हे कसं शक्य आहे? मग काय मी खोटं बोलतीये का शिवा? मी खोटं बोलतीये का? नाही तसं नाही, पण ते तसं बिस काही नाही शिवा. माझा माझ्या पोरावर आता पूर्ण विश्वास आहे, कळलं का? हो. त्या कस्तुरीला नाही भेटत माझा पोरगा, आणि तो कस्तुरीला नाही भेटत हे आपल्यासाठी चांगलंच आहे शिवा. त्या कस्तुरीला तर मी सोडणार नाही. तिचा बाप आणि कस्तुरी दोघांच्या बी माझा पोरगा विरोधात आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी लई चांगली वेळ आहे, कारण माझा पोरगा त्यांच्या मदतीला आता जाणार नाही. हा 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 मम्मी, बरोबर आहे. शांतपणे मी जे काही सांगते ते ऐक. ज्या कागदावर मी तुला समजा लिहून दिलंय ना, तसंच्या तसं घडलं पाहिजे. हा मम्मी, जसं लिहिलंय तसंच होईन मम्मी. हा हा. शिवा, काय बोलती ऐकायला येतंय का? लागतो कामाला लागतो. कला, हे बघ, काय? आज ह्या यादीमधली एक पण वस्तू मी विसरलेलो नाहीये. सगळ्या वस्तू जशाच्या तशा आणल्यात. हे गाजर, हे बटाटे, हे कांदे, ओ ओ ओ ओ ओ हे टोमॅटो. यादी दिली नसती ना तर यातली एक पण गोष्ट घरी आली नसती. भलतच काहीतरी घेऊन आला असता तुम्ही. आणि काय जग जिंकून आल्यासारखं सांगताय? सामान ताणले, साधं काही तीर नाही मारलेला. कला, तुला आहे ना नवऱ्याचं कौतुकच नाही. नवरा एवढा काम करून आला, त्याचं कौतुक करायचं सोडून तुझं भलतच काहीतरी. बरं ते जाऊन दे. मला आहे ना गरमागरम चहा बनव, आलं टाकून मस्तपैकी. तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलो. आज काम करून एवढं दमलोय ना. ओ शरदराव, ओ काय तुमची नोकर आहे का मी चहा करून? ओ ऐका, आई बाई गेले. ए काय ग बाई, एकतर इतका पसारा पडलाय. ती सुरी पण कुठं मिळेल ना. काय काय कागद टाकून गेले? हनुमंतला अडचणीत आणायला कस्तुरी. काय हनुमंतला अडचणीत आणायचं, त्यासाठी कस्तुरीचा वापर. कस्तुरीला अडचणीत आणायला सौरभचा वापर, आणि त्यासाठी हनुमंतच्या हातात कोलीत द्यायचं. आणि हनुमंतने घरातल्या कोणावर तरी हात उचलला पाहिजे, आणि त्यासाठी कलाचा वापर करून कस्तुरीवर आळ आणायचा. असा गेम करणार आहेस तर म्हणजे एकाच दगडात बरेच पक्षी मारायचे असं ठरवलंय ग तू. शरदराव, तुम्ही हा फक्त कागद नाही दिलाय, सुरी दिलीये. सुरी माझ्या हातात. सुरी कसली? करवतच आहे. आता याच करवतीचा वापर करून या घरातल्या सगळ्यांना एकमेकांपासून तोडून या घरावर राज्य करणार मी. कमू
आता तुझाच गेम मी तुझ्यावरच पलटवणार. सगळं तू ठरवलंय तसंच होणार. हनुमंत अडचणीत येणार, कस्तुरी अडचणीत येणार, हनुमंत कोणावर तरी हात उचलणार. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सौरभ कस्तुरीचं नातं टिकलं तर शेवटचा घाव तू घालणार आणि त्या दोघांचं नातं मोडणार आणि तोडणार. आणि इतकं सगळं तू करून सुद्धा हे सगळं कलाने केलं हे सुद्धा तू सिद्ध करणार. कमू, तुझं हे चक्रव्यूह भेटते का नाही बघ. नाही या घरात महाभारत घडवून आणलं ना तर नावाची कला नाही, मारली पदराला गाठ. फक्त धृतराष्ट्रानं जसं दृष्टी नसतानाही संजयवर विश्वास ठेवला होता तसा मला कोणीतरी माझ्या विश्वासातला माणूस पाहिजे, ज्याच्यावर मला डोळे झाकून विश्वास ठेवता आला पाहिजे. आई, संजय, माझा संजय आला. संजय गो बाई, माझा संजय आला. हे आई, अगं काय एवढे दिवस मी गावी गेलो पार माझं नाव पण विसरली तू. अरे बाबा, कसं विसरे, तुझं नाव मीच ठेवलं होतं की. मग हे काय संजय संजय. अरे तर धृतराष्ट्र नाही का, त्याला संजयने सगळं जाऊ दे ना. पण तू कशाला त्याचा विचार करतोय. प्रवासात ना आलं ग माझं पोरग. कसा झाला प्रवास, थकला नाही ना. आलं ग बाई माझं पोरगा आला. कस्तुरी कुठे आहे. माऊ, तुझ्या डोक्यात काय आहे, म्हणजे घर कसं लावणार आहेस तू. अगं सौरभने ठरवल्या होत्या काही गोष्टी, पण मग मी आता माझ्या हिशोबाने बदलून घेतलं. तो म्हणत होता की इकडे किचन करूया, पण मला असं वाटतं की इकडे जरा छान वाटेल किचन. इथे छान वाटेल. इकडे सोफा ठेवूया, तिकडे देव्हारा लावूया, इकडे एखादा आरसा, इथे कपाट, इथेच एटी येईल एक, आणि टीव्ही इथे लावूया. बस बस एवढंच. म्हणजे एवढ्या छोट्या घरात सगळं मॅनेज होईल. कशाला नकार घंटा लावतोयस. आता जावई बापूंनी ठरवलंय ना, मग तसंच होणार. माझा विश्वास आहे. माझ्यावर एवढा कधी विश्वास दाखवला नाही. अरे तसं नाही, सौरभ मला आधीच म्हणाला होता की त्याला एकदम साधं राहायचंय, म्हणून काही फार सामान घेत नाही होता. हे एक बरं केलं. जास्त सामान असलं ना की पसाराही जास्त होतो. तुम्ही दोघं जाणार कामावर, पसारा कोण आवरणार, नाही का. तेच तर, म्हणूनच जास्त वस्तू नको. माऊ, या घरात राहायला येण्याच्या आधी गणेश पूजन आणि सत्यनारायणाची पूजा करूनच घे. म्हणजे ह्या घराबद्दल चाळीतल्या लोकांचं फार चांगलं मत नाहीये. आई, झालं तुझं सुरू. असं काही नसतं का बाबा. हे बघ, मला जे वाटलं तेच मी बोलले. आणि या घरात सत्यनारायणाची पूजा व्हायलाच पाहिजे. माऊ, आई तू शांत हो. माझ्याही डोक्यात होताच हा विचार. आपण छोटीशी का होईना पण करूया पूजा. हो. अरे, आणि पूजा केल्याने ना सकारात्मक ऊर्जा येते घरात. आणि माऊ, तू काळजी करू नकोस. मी आत्ताच लिस्ट तयार करायला घेते. विजा, घरात सामान लावायला ना काही माणसांची गरज लागेल. तेवढं बघशील का. आणि जर माणसं मिळाली नाही तर तू आणि मी मिळून सामान लावू. आपण आत्ताच आजारातून उठलोय की नाही, त्यामुळे जास्त दगदग करू नका मॅडम. मी आहे. मी बरी आहे. मला काही झालेलं नाही. माऊच्या घरची पूजा आहे, काहीही कमी पडता कामा नाही, कळलं.
माऊ, जावई बापू कधीपर्यंत येणार आहेत? माऊ कसला विचार करते? आई, आपण पूजा तर ठेवूया, पण सौरभच्या घरचं कोण येणार? आणि आपण कितीही काही म्हटलं तरी चाळीत हे लक्षात येणारच. लोक विचारतील आपण काय उत्तर द्यायची. माऊ, आता चांगल्या कामाचा श्री गणेशा केलाय ना, मग आता सगळं चांगलंच होईल, नको काळजी करूस. माऊ तेव्हाचा तेव्हा बघू गा, आणि यांचं काय मनावर घेते? पहिला आपण जरा ना घर सेट करून घेऊया. हो ना. जावई बापूंचा फोन आला होता? नाही ग, आमचं सकाळपासून काहीच बोलणं नाही झालंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं वा पुढे, मी त्याला फोन करते आणि येते. चालेल. तू वेडायस का? तू यातलं काहीच सांगितलं नाहीस मला. वेळच नाही मिळाला सिंधू. अरे पण जर मम्मीने अजून काही प्रश्न विचारले असते तर आपण काय करणार होतो? आपण सगळे अडकलो नसतो का? ते तर मी आत्ताही अडकलोय. मागचे कित्येक दिवस मम्मीशी खोटं बोलतोय मी, माहितीये का तुला? आणि अजून किती दिवस खोटं बोलायला लागणार आहे माहिती नाही. ठीक आहे, रिलॅक्स, आपण बघू ना, काहीतरी मार्ग काढू. तो निघेलच ग सिंधू. पण आता कस्तुरी विषयी वाईट ऐकून आणि खोटं खोटं तिच्याबद्दल वाईट बोलून ना मला त्रास व्हायला लागला. कस्तुरीचं काय म्हणणं आहे? म्हणजे कस्तुरीच्या... तुला किती वेळा सांगितलंय सिंधू मी, मला नाही आवडत कस्तुरीचं नाव घेतलेलं माझ्या समोर. सांगितलंय ना. सौरभ, अरे असं काय बोलतोयस तू? काय चुकीचं बोलते? एकदम बरोबर बोलतोय. काय चुकीचं बोलते? तिच्या बापानं समद्यांसमोर याच्या घरातल्या लोकांचा अपमान केल्यानंतर ऐकून घेणार वय हा? आणि काय ग, मैत्रीणच ना? मैत्रिणीसारखं राहायचं, जास्त घुसायचं नाही, कळलं का? मम्मी ऐक ना, सोड हा विषय, नको. मला ना आता त्याच्यात पडायचंच नाही. बरं, तू का आलीस आत? काही हवं होतं का तुला? अरे हा, ते अरे काय, ज्या माणसाबरोबर मीटिंग होती तो माणूस आलाच नाही. म्हटलं इथं मीटिंग करावी केबिन मध्ये, पण काय झालंच नाही. फुकटचा वेळ वाया गेला. तुझं सगळं बरोबर सुरू आहे ना? हो, आता हळूहळू एक एक गोष्ट हातात घेतोय मी परत. बरं, चांगले. काय गरज लागली तर सांग बरं का मला. कधी निघणार आहेस? वेळ लागेल ग, म्हणजे एक 3-4 केसेस आहेत अजून, त्या संपून निघेल. असं वे. बर, करा तुमचं काम करा, मी निघते. अगं थांब ना, चल मी पण येतो सोडायला. अरे कशाला? मी जाते की. अगं त्यात काय एवढं? सुरू कधी बी असं समजू नको तुझ्यावर संशय घेऊन काय ते खरं खोटं करायला हिथं आली म्हणून. माझं असं काय मनात नाही बरं का. आणि तुझ्या मनात जरा बी असं काही आलं असेल ना तर काढून टाक बरं का. माझा तुझ्यावर अजिबात संशय नाही. अख्खं जग एका बाजूला असलं ना तरी ही मम्मी तुझ्यावर विश्वास ठेवणार. काय रे, घे की फोन. कधीचा वाचतोय, घे की. अरे काहीतरी काम असल म्हणून फोन करत असेल, उचलून विचार. उचल. मी नाही उचलला, कारण मी सिंधूला सांगितलं होतं पेशंट आल्यावर मला मिस्ड कॉल दे. असं वय. बर, मी निघते. बघ, मी म्हटलं ना नक्की काहीतरी काम असणार म्हणून. घे घे, उचल. मी निघते. बोल कस्तुरी.
हा शिवा बोल. बोल. सौरभ, अरे तू फोन का नाही उचललास? अगं मम्मी होती समोर. आणि मम्मी अशा अचानक हॉस्पिटलमध्ये कशा काय आल्या? मलाही नाही माहिती ग, पण मला वाटतं तिला संशय आला असणार. त्यांना काही कळलं नाही ना? नाही कळणार कस्तुरी, मी आता सगळं हँडल केलंय व्यवस्थित. आणि मम्मी मला स्वतः जाताना म्हणाली माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून. ठीक आहे. बर मला सांग, तू का फोन केला होतास? अरे काही नाही रे, मनात असे खूप प्रश्न निर्माण झाले ना की माझा गोंधळ होतो. मला तुझी आठवण येते. खूप घाबरले होते मी. घाबरू नकोस कस्तुरी, मी आहे ना. तू सोबत असलास ना की कुठलाही प्रश्न असू दे, मला त्याचं काही टेन्शन नसतं. टेन्शन घेऊ नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे, लक्षात ठेव. बर काय प्रश्न आहे? ते आपण भाड्याचं का होईना पण स्वतःचं आपलं असं घर घेतलंय ना आता. मग तर आईची इच्छा होती की आपण सत्यनारायणाची पूजा घालायला पाहिजे. अरे 100% प्रश्नच नाही, करायलाच पाहिजे. तू ठरव ना, तू ठरव तारीख, आपण करू. नाही पूजा करूच रे, पण आपण पहिल्यांदाच असं एकत्र पूजेला बसणार, तरी एका गोष्टीची राहून राहून खंत वाटते. काय? पूजेला माझ्या घरातले सगळे असतील, पण तुझ्या घरातले कोणीच नसतील ना. लग्नाला नाही तर नाही, पण निदान पूजेला तरी. काय झालं? तसं नाही रे, तू आत्तापर्यंत जिथे राहत होतास तिथे कोणी नाही आलं तरी चालून जायचं. पण सौरभ, मी चाळीत लहानाची मोठी झाली. आपल्या घरी पूजेला अख्खी चाळ येईल बघ तू, आणि तुझ्या घरचं कोणीच नसेल तर जरा विचित्र नाही का वाटणार? म्हणजे कोणी विचारलं तर काय सांगायचं आपण? कस्तुरी, या गोष्टीचा मी विचार केला नव्हता. ठीक आहे, आपण बघू ना, त्या दिवशी बघू. कोणी आलं तर. आत्ता कोणी काही म्हणत नाहीये ना? नाही, सुदैवाने अजून तरी कोणी काही विचारलं नाही. हा बस, मग संपला विषय. कोणी आलंच तर मी बघून घेईन, मी सांगेन त्यांना काय सांगायचं ते. ठीक आहे. बरं, अजून काही आदेश आहेत का महाराणी साहेब? जरा जमलं तर भेटून जाशील का आज? तुला असं समोरासमोर भेटलं ना की बरं वाटतं. प्रयत्न करतो. चालेल. बाय. बाय. सगळं नक्की कोणत्या दिशेला जातंय काहीच कळत नाही. मला माहितीये ना काय होणार आहे ते. काय होणार? एक एक करून सगळे हे घर सोडून जाणार. आता कस्तुरी गेली, मग सौरभ जाईल. आणि सौरभ सुद्धा असा साधा सुद्धा गेला नाही पाहिजे. त्याचं आणि कमूचं असं वाजलं पाहिजे का आयुष्यात एकमेकांचं तोंड पाहणार नाही. पुढं नाही म्हणजे मामी तरी इथंच राहणार ना. ती एकटी काय करणार आहे? आणि मग तुझं सुद्धा लग्न लावून देऊ ना आपण. ए बाबा ए, लाजतो काय? आपल्या चौघांची बाजू भक्कम व्हावी, आपलं बळ वाढावं म्हणून करणार आहे मी. मग आपण चौघ मिळून कमूला या घरात ना हाकलून देऊ. नाही, ती एकटी कुणाला पुरी पडणार आहे नाही का? मग तू, तुझी बायको, मी आणि शरदराव मस्त पैकी आलिशान बंगल्यात आयुष्य आरामात जीवन जगायचं. विश्वास, माझ्या तर डोळ्यासमोर चित्रच दिसायला लागलं रे. हे दिसतंय ते भलं मोठं घर, हा बंगला फक्त आपला. मस्त पैकी सोफ्यावर असं आरामात बसायचं.
आणि अशा ऑर्डरी सोडायच्या, असे 2-4 नोकर ठेवायचे. माझी तर आहे ना नोकरांची नाव सुद्धा ठरलीये.